दिवशी पेढे वाटले, दुसऱ्या दिवशी प्रवेश केला. बाबा म्हटले 15 तारखेला दिसेल तिथे मशाल दाबू, दिसेल तिथे इंजिन दाबू. 16 तारखेला ठाकरे ब्रँडचा महापौर नाशिक महानगरपालिकेत बसवू. आणि तोच पेढा ज्यांनी पेढे वाटून दुसऱ्या दिवशी पक्षांतर केला ना, त्यांच्या हातात ठाकरेंचा महापौर बसल्यानंतर पहिला पेढा त्यांच्या हातात देऊ. हा नाशिककर बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. काय परिस्थिती आहे नाशिकची, काय परिस्थिती आहे राजकारणाची. महाराष्ट्राचे राजकारण हे अत्यंत सुसंस्कृत राजकारण होतं. तरुण पिढीला आदर्श वाटणारं राजकारण होतं. टीव्ही लावली 3 वर्षापासून रोज बातमी. ठाकरेंचे माजी सरपंचांचा भाजपात पक्षप्रवेश, ठाकरेंच्या माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, ठाकरेंच्या माजी आमदारांचा पक्षप्रवेश, ठाकरेंच्या माजी खासदाराचा पक्षप्रवेश. आता नवीन ट्रेंड आहे, ठाकरेंच्या माजी महापौरांचा पक्षप्रवेश. अहो शिंदे साहेब, अहो फडणवीस साहेब 3 वर्षापासून रोज पक्ष फोडतात, पण अजून ठाकरेंचा पक्षच संपत नाही. पहिले जाहिरात यायची, पूर्वी जाहिरात यायची, हे दिवार तुटता क्यों नाहीये. अमित शाह साहेब फडणवीसांना फोन करत असतील, अरे भाई उद्धव साहब का पक्ष खत्म क्यों नहीं होता. साहेब तलवारीच्या जीवावर राज्य मिळतं, पण राज्य टिकवायचं असेल तर ते निष्ठेच्या जीवावर टिकतं. जोपर्यंत ठाकरेंसोबत निष्ठेने उभं राहणारा मतदार आहे, तोपर्यंत तुम्ही कितीही चिन्ह चोरा, पक्ष चोरा, खुर्च्या चोरा, ठाकरे ब्रँड अबाधितच राहील. 3 वर्षापासून रोज माणसं चोरतात, रोज. म्हणजे उद्धव साहेब स्वतःचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तर सांभाळतातच, पण 2 वर्षापासून यांना माणसं देऊन भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटही उद्धव साहेबच सांभाळतात की काय असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय. पण शिंदे साहेब, फडणवीस साहेब, उद्धव साहेब तुम्हाला माणसं पुरवू शकतात, तर उद्धव साहेबांची आणि सन्माननीय राज साहेबांची माणसं तुम्हाला पुरून उरूही शकतात. हे तुम्हाला येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिसेल. तुम्ही आयारामांना आणि गयारामांना सांभाळा. उद्धव साहेबांची, राज साहेबांची माणसं ठाकरेची नाशिकची महानगरपालिका सांभाळतील. काय निवडणुकीचं चित्र आहे. 70-80 लोक बिनविरोध निवडून येतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री धुळ्याला येतात आणि धुळ्यात म्हणतात आमचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले तर तुम्हाला काय मिरची लागते, तुमको मिर्ची लगे तो मैं क्या करूं. अहो फडणवीस साहेब, फक्त मिरची लागण्यापुरता हा विषय नाही. हिम्मत असेल तर बाळासाहेब सरोदेंच्या घरी जा, मनसेच्या, आणि त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या मुलीला विचारा तुमचे वडील गेले, तुमचा पती दुर्दैवाने निधन झालं तर मी काय करू. आहे तुमच्यात हिम्मत. बिनविरोधी पुरता ही निवडणूक राहिली नाही. निवडणुकीनं अत्यंत खालचा दर्जा गाठला. या महाराष्ट्रामध्ये 1 लाखाचं कर्ज झालं म्हणून चंद्रपूरचा शेतकरी किडनी विकतो. या महाराष्ट्रात गव्हर्नमेंट 1.5 कोटीचे कॉन्ट्रॅक्टचं बिल थकवतं म्हणून इथला तरुण मित्र आमचा आत्महत्या करतो. आणि आम्ही ऐकलं बिनविरोध निवडून येण्यासाठी 5-5, 10-10 कोटी दिले जातात. ते 5-5, 10-10 कोटी बिनविरोध निवडून येण्यासाठी जे देत आहेत ना, ते आमच्या टॅक्स पेयरचा पैसा आहे. आणि आमच्या टॅक्स पेयरच्या पैशातनं जर आमच्या मतदानाचा हक्क हिसकावून घेणार असाल तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला कदापि माफ करणार नाही, कदापि माफ करणार नाही. आमच्याच पैशातनं आमच्याच मतदानाचा हक्क तुम्ही हिरावून घेतात. ही कुठली राजकारणाची पातळी आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात इतकी गलिच्छ राजकारणाची पातळी कधीच गाठली नव्हती. आमच्यासारख्या तरुणांना राजकारणात द्यायची आता भीती वाटावी, इथेपर्यंत खालचा दर्जा तुम्ही राजकारणाचा गाठला. परंतु आम्हाला ही आश्वासकता, ही शाश्वती तरुण म्हणून माननीय उद्धव साहेब, माननीय राज साहेबांबद्दल वाटते. म्हणून तमाम मतदार माननीय उद्धव साहेबांसोबत, माननीय राज साहेबांसोबत भक्कमपणे उभा आहे. हे म्हणतात आम्ही नाशिकची काळजी घेऊ. अहो फडणवीस साहेब, ज्या शहराला तुम्ही दत्तक घेतलं
ऐकलीये, पण ते तपोवनाचे वृक्ष तुम्ही तोडतात. या पापाच्या बदल्यात तुम्हाला काय फळ मिळेल हे 15 तारखेला तुम्ही पहा, हे 16 तारखेला तुम्ही पहा. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या दिवसापासून नाशिक शहराला दत्तक घेतलंय त्या दिवसापासून महाराष्ट्रातलं कोणतेच आईबाप आपल्या पोराला दत्तक द्यायला तयार नाही आणि कोणताच पोरगा दत्तक जायला तयार नाही. ही भयान परिस्थिती आहे. दत्तक घ्यायचं आणि सावत्रासारखी वागणूक द्यायची, माफ करा फडणवीस साहेब, यावेळी ते जमणार नाही. मागच्या वेळी दत्तक घेतलाचा नारा दिला, आता यावेळी काय देणार? यावेळी जनता नारा देते की तुम्ही आमच्याशी सावत्रासारखेच वागलात आणि यावेळी मतदार सुद्धा तुमच्याशी सावत्रासारखाच वागेल. ही काळ्या दगडावरची रेष आहे. यांनी हिंदुत्व सोडलं, त्यांनी हिंदुत्व सोडलं, ठाकरे काँग्रेस सोबत गेले, यांनी हिंदुत्व सोडलं. तुम्हाला महाराष्ट्राची खुर्ची पाहिजे म्हणून तुम्ही एकत्र आलात. तुम्हाला नगर परिषदेची खुर्ची पाहिजे, तुम्ही वेगळे झालात. तुम्हाला आता पुन्हा महानगरपालिकेची खुर्ची पाहिजे, मुंबईत एकत्र आलात, नाशिक मध्ये वेगळे झालात. आज तर ऐकलं एमआयएम सोबत युती केली. कुठे एमआयएम सोबत, कुठे काँग्रेस सोबत, आणि तुम्ही म्हणतात ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. हाच तर फरक आहे. तुम्ही ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असं म्हणतात आणि महाराष्ट्राची जनता हिंदुत्वानं भाजपला सोडलं असं म्हणते. हाच तर फरक आहे. पण तमाम मी नाशिककरांना विनंती करते, अत्यंत जागृत राहून मतदान करा. येत्या 15 तारखेला मशालीचं इंजिनचं बटन दाबून नाशिक महानगरपालिकेतले सगळ्या उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करा. हे नाशिक आहे. या नाशिक मध्ये सुरफनकेचं नाक कापलं गेलं होतं, त्याच नाशिक मध्ये खुर्चीचे पाय कापता सुद्धा आम्हाला येतात, हे दाखवून द्या. आणि येत्या 15 तारखेला प्रचंड बहुमतानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तमाम सगळ्या उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. पुन्हा एकदा पोलिसांना विनंती आहे, कृपया आती तपासणीचा फार्स न करता सर्व ठाकरे प्रेमींना लवकरात लवकर रस्त्याची गर्दी हटवून सोडण्यात यावं, ही पुन्हा एकदा विनंती. जास्ती वातावरण तंग होण्यापेक्षा हात जोडून विनंती का पोलीस यंत्रणेने त्वरित शासकीय रुग्णालय व मुख्य दरवाजातल्या लोकांना त्वरित लवकरात लवकर सोडण्यात यावे. एक एक करून सोडू नका. यानंतर मी विनंती करतो, शिवसेनेचे कसबे पट्ट्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय लालचंद सोनवणे यांना का त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. लालचंद सोनवणे. पत्रकारांना बसायला नाही तर त्यांना ते त्यांची आसन व्यवस्था मोकळी करायला समोर पत्रकारांच्या खुर्च्यांवर बसलेल्या सर्व ठाकरे प्रेमी श्रोत्यांना विनंती तर त्यांनी पत्रकारांची जागा मोकळी करून पत्रकारांना बसू द्यावं. लालचंद कृपा करून महाराष्ट्र सैनिकांनी, शिवसैनिकांनी संयम बाळगावा. पत्रकारांपासून सगळ्यांनी लांब व्हायचं तात्काळ, लगेच. तुषार, सगळ्यांना मागे करा, विनंती. ओके, मंगेश साळवे, आपल्या मुलांना मागे करा. धन्यवाद पत्रकार साहेब, धन्यवाद. कोण बोलणार आहे यानंतर? कोण बोलणार आहे? कोण बोलणार आहे? लालचंद सोनवणे सांगितलं ना, तू बाळा प्लीज ऐका ना, वेगळा झाला तर पत्रकारांचा आणि आपल्या कार्यकर्त्यांची लागू होती. लालचंद लालचंद व्यासपीठावर
लवकरच आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आपले शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं लवकरच आगमन होणार आहे आणि सभेला लवकरच सुरुवात होणार आहे. खरं म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा झंझावात या नाशिक महानगरामध्ये चालू झालेला आहे. सध्या या महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये, या नाशिकमध्ये, ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये जिथं जिथं निवडणूक आहे तिथं एक परिवर्तनाची लाट आलेली आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांमध्ये जनतेला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये महापालिकांमध्ये परिवर्तन झालेलं पाहिजे. परिवर्तनाबरोबर विकास महत्वाचा आहे, विकासाबरोबर प्रगती महत्वाची आहे. आणि म्हणून या सगळं करायचं असेल तर या महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि मनसे युती विजयी झाल्याशिवाय या महाराष्ट्राचा विकास होणार नाही. आणि म्हणून ही निवडणूक, आपण म्हणतो निवडणूक लढवली जाते महापालिकेची, नगरपालिकेची जाती, प्रत्येक वेळेस गटर मीटर वाटरने होतं. परंतु आज ग्रामीण भागामध्ये या सरकारने काय अवस्था केलेली आहे, जे काही गोष्टी करतात त्या रात्रीच्या करतात. त्यांना नोटबंदी करता रात्रीचं, त्यांना निर्यात बंदी करता रात्रीचं. अहो, एकीकडे महानगरपालिकेच्या निवडणूक आहे, दुसरीकडे आमच्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. कांद्याला भाव नाहीये, 1000-1200 रुपयाने कांदा विकला जात आहे आणि अतिशय वाईट परिस्थिती आहे. आणि म्हणून जुन्या काळामध्ये एक पिक्चर होता, रोटी कपडा और मकान. रोटी मिळाली समाधान व्हायचं, कपडा मिळाला समाधान व्हायचं, मकान राहिलं समाधान व्हायचं. पण आता सगळ्या गोष्टींची नितांत गरज या जनतेला असते. त्याच्यात आरोग्य येतं, पाणी येतं, कपडे, सगळ्या गोष्टी येतात. आणि या सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी गरज असती रात्री बेरात्री उठणाऱ्या एक कार्यकर्त्याची. आणि वो कार्यकर्ता कुठल्या पक्षामध्ये नाही, तर या महाराष्ट्रामध्ये अर्धी रात्री उठणारा एकच कार्यकर्ता असतो, तो म्हणजे शिव. सर्वश्रेष्ठ नाहीये. आणि मग जनतेला काम करणारा कार्यकर्ता लागतो, रात्री बेरात्री उठणारा कार्यकर्ता. आज दहशतीचं राजकारण करतात, ग्रामीण भागामध्ये पैसे वाटप करतात. आज गावागावामधले काय अवस्था करून टाकलेले, शहराची अवस्था बेताल केलं. शहरातले जे नगरपालिका झाला त्यांचे फक्त पैसे वाटून, जे लोक पैसे वाटून काम करतात, निवडून येतात, ते काय जनतेचे प्रश्न सोडवणार येतो? आज आमच्या ग्रामीण भागाची काय अवस्था आहे, शेतकऱ्याची काय अवस्था आहे? 30-30, 32-32 वर्ष झाले मुलांना, परंतु शेतीला भाव मिळत नाही, शेतीसारखा उद्योग नाही. आज शेतकरी राजा म्हटलं जायचं, पण त्याच शेतकऱ्याची आज वाईट अवस्था आहे. आणि म्हणून शेतकऱ्यासाठी दिलासादायक एकच नेते होते, आदरणीय उद्धव साहेब. आणि यांनी अनेक आश्वासन दिले शेतकऱ्याला, कर्जमाफी करू, शेतकऱ्याचा भावाला माल देऊ, सर्व काही आश्वासनांमध्ये गेलं. आज शिवसैनिक फुटत नाही, नेते गेले फरक पडला नाही. सर्वीकडे कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता जिथं आहे तिथंच आहे. आज बी शिवसेनेचा हा कार्यकर्ता, मंचचा हा कार्यकर्ता. अरे नेते गेले म्हणून काय झालं? काहींना असं वाटतं मी आहे म्हणून पक्ष आहे, मी आहे म्हणून सर्व काही. जिसकी जितकी अहमत उसकी उतनी औकात, जिसकी जितकी अहमत उसकी उतनी औकात. ना वक्त की गर्दिश बदली, ना जमाना बदला, पेट सुका तो परिंदीने ठिकाणा बदला. ज्या ज्या वेळेस स्वार्थासाठी यांनी पक्ष बदलला, स्वतःसाठी गेले,
मग तो ग्रामीण भाग राहो शहरी भाग राहो, जनतेला दिलासादायक एकच चित्र असतं, ते म्हणजे शिवसेना आणि मनसेचे. सांगा यांनी बीजेपी वाल्यांनी यांची एकतरी रुग्णवाहिका दिसते का, शेववाहिका दिसते का, कधी पोलीस स्टेशनला चक्रा मारताना दिसतात का, रेशन कार्ड काढताना दिसतात का, गोरगरीबांची सेवा करताना दिसतात का? फक्त पैशाने आई करायचं. अहो रात्री या पक्षात सकाळी त्या पक्षात तो, आणि भ्रष्टाचाराबद्दल हे आम्हाला शिकवतात. संपूर्ण पक्ष भ्रष्टाचारी करून टाकला. आमच्याकडे कडवट आणि निष्ठावान शिवसैनिक आहे, आणि म्हणून कडवट आणि निष्ठावान शिवसैनिकांची ही पोच या नाशिक महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो, आता दादागिरीची भाषा राहती, पैशाची, आणि घाबरायचं काही कारण नाही. आता कोणी म्हणतं लक्ष्मी येणार आहे, बहुत लक्ष्मी आणि वाले भाऊ यायला 50 खोके घेतल्यापासून सगळीकडे लक्ष्मीच दिसते त्यांना. हा, जिकडे जातो तिथे लक्ष्मीच दिसतं त्यांना. त्या 2-3 नगरपालिकेत सभा घेतली, त्या गुलाबरावकडे लक्ष्मी आणीवाले, अरे तुझी पानपट्टी होती ना, आता कुठे लक्ष्मी यायला लागली. हा, आणि म्हणून यांना साहेबांनी मंत्री केलं, आमदार केलं, खासदार केलं, तरी सुद्धा यांची भूक काही झाली नाही, पूर्ण झाली नाही. आणि म्हणून शिवसैनिक हा तळागाळातला रोजी भाकर बांधून काम करणारा शिवसैनिक असतो. याला कुठलाही स्वार्थ नसतो. आज शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. शेतकऱ्याच्या पोरं या शहरामध्ये राहतात, पिक्चरचं तिकीट 250चं काढतात, नटरंगी नारचं 200चं काढतात. अरे पण कांद्याच्या भावाला 10 रुपये किलो कांदा घेताना आपल्याला लाज वाटते. आणि म्हणून शेतकऱ्याची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे, शेतमजुराची झालेली आहे, कामगारांची झालेली आहे. जे पेन्शन धारक आहे EPF 95 मधले, त्यांना 1200 रुपये पेन्शन मिळते. राईस प्लेट सुद्धा येत नाही त्या लोकांना. जे ज्येष्ठ कामगार येते नाशिक महानगरमध्ये शिडको भागामध्ये राहतात, हजारो कामगार आहेत जे रिटायर झालेले आहेत, 25% मरून गेलेले आहेत. लोखंडाशी खेळले, आयुष्य काढलं त्यांनी कंपन्यांमध्ये. बाकीच्या लोकांना 50,000, 60,000, 80,000 पेन्शन आहे. आमच्या EPF 95 वाल्यांना 1200 पेन्शन आहे. आणि दरवेळेस दिल्लीमध्ये आंदोलन होतं, नाशिकमध्ये होतं, मुंबईमध्ये होतं, आश्वासन दिलं जातं, परंतु कामगारांचा EPFचा प्रश्न सुद्धा सोडवला जात नाही या सरकारने. आणि म्हणून माझी खात्री आहे, कामगारांना सुद्धा विनंती आहे, तुमच्या चांगल्या कामासाठी लढणारी शिवसेना आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. EPFचा प्रश्न फार मोठा प्रश्न आहे भाऊ. आज जे रिटायर झाले त्याला घरात कोणी विचारत नाही. आई सरकार बदल आश्वासन देतं, 2000 दिले म्हणजे शेतकऱ्याचं सगळं झालं. इकडे 2000 द्यायचे, इकडे कांद्याचे भाव उतरायचे, इकडे लाडकी बहिणीचे 1500 द्यायचे, इकडे मात्र दारूचे भाव वाढायचे. अरे काय सरकार आहे का काय? आणि म्हणून अशा या महाराष्ट्रामधल्या आम्ही आणि गर्विष्ठ, म्हणजे आपण काहीच आरोप करायचे नाही, ते सगळं कॉन्टॅक्ट आपला अजित पवारांनी घेऊन टाकलेलं आहे त्यांच्याच माणसांनी, म्हणून आपण काही बोलायचं नाही. आणि म्हणून तुम्ही ते अंमलात आणा की या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या महापालिका आहे, म्हणजे त्यातली नाशिक महानगरपालिका अतिशय पवित्र अशी भूमी, तंत्र आणि मंत्रणे असली भूमी, आणि या भूमीला सुद्धा त्यांना नेस्तनाबूत करण्याचं काम आहे. तपोवन मधले वृक्ष तोडण्याचं काम करणार आहेत. अरे काय लावलेलं आहे, इतके सुंदर असे झाडं, ते सुद्धा. पण त्याला सर्वात जास्त विरोध कोणी केला असेल तर आपली मनसे आणि शिवसेनेने केलेले. अरे ते आशीर्वाद परमेश्वराचा आशीर्वाद आहे, आणि जर परमेश्वराचा आशीर्वादच तुम्ही नेस्तनाबूत करणार असाल तर हे योग्य आहे का? आणि म्हणून यांनी जे काही, मग तो शिंदे गट असो, भाजपा असो, नाही तर ते घड्याळ असो, यांनी अतिशय वाईट अवस्था केलेली. फक्त सत्तेसाठी यांनी सर्व काही चालवलेलं आहे. यांना सर्वसामान्य कुटुंबासाठी काही घेणं नाही. धमकी दाबती दादागिरी हे चालू राहणं, घाबरायचं काही कारण नाही. मला धमकी यायचे, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. अरे ज्याच्या नशिबात जे राहिलं ते घडतं. एकदा मी एक गाडीचं चालला होता, 4 जण 5 जण घेऊन चालले होते, आणि त्यांच्याकडे बोकड्या होता, बळी द्यायचा होता त्याला. तो बोकड्याचा बळी द्यायचा म्हणून ते देवाला बळी द्यायला गेले, आणि तिथं गेल्यानंतर त्यांना तो बोकड्या पळून गेला. ते धरून आणायचे, परत पळायचा, बांधायचे आणि त्या टेम्पोमध्ये टाकायचे, कारण त्या बोकड्याचा बळी द्यायचा होता. पण ध्यानात ठेवा भाऊ, पुढं गाडी गेली, ट्रक आणि टेम्पोचा अपघात झाला. दुसऱ्या दिवशी बातमी आली, ट्रक व टेम्पोचा अपघात, 5 ठार, बोकड जिवंत. ज्याच्या नशिबात जे राहतं ते घडतं. त्यामुळं अशा शिवसैनिक मनसैनिक कुठल्याही धमक्यांना घाबरत नाही,
कुठल्याही पैशाच्या आमिषाला जात नाही. प्रश्न एकच आहे, तुमचा विकास फार होणं महत्वाचं आहे. 4-5 वर्षापूर्वी निवडणुका व्हायला पाहिजे होत्या. आज 9 वर्ष झाले आणि 9-10 वर्षानंतर या निवडणुका होतात. प्रशासकीय राजवट आहे ना तुमची. मग प्रशासकीय राजवटमध्ये तुमचं सरकार केलं काय? अतिशय वाईट परिस्थिती या शहराची झालेली आहे. मला खात्री आहे आपले दोघं भाऊ, हा जो ब्रँड आहे आपला, या महाराष्ट्रात या ब्रँडची पूर्ण धसका घेतलेला आहे. ते दररोज म्हणतात, ते म्हणताना अभि तो मार, ते काय म्हणतात, आणि आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला काय? अरे तुला कोणी सांगितलं तुला फरक पडतो भाऊ? तुला आम्ही कोणी बोललोच नाही ना फरक पडतो तो. मग 4 वेळा बोलतो याचा अर्थ तुम्हाला फरक पडणार आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँडच्या माध्यमातून या नाशिक महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिकचे महानगर प्रमुख आदरणीय सुदाम कोंबडे साहेबांना विनंती करतो तर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे थोर शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आजच्या ह्या सभेला व्यासपीठावर उपस्थित सर्व होणारे भावी नगरसेवक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा ओरिजिनल शिवसेना चे नेते व समोर बसलेले सर्व माझ्या महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि युवक वर्ग, बंधू आणि भगिनींनो, नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज नाशिकमध्ये दोन्ही साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि आपण सर्वजण साहेबांना ऐकण्यासाठी इथं आलेला आहात. म्हणून सांगायला खेद वाटतोय की आपल्या नाशिकची परिस्थिती काय झालेली आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये 2012 ते 2017 या कालखंडामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती. त्यावेळेस आपण जर बघितलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं झाली. त्यानंतर तुम्ही बघा की 2017 ते 2022 या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. आपण बघितलंय की 2017 ते 2022 या कालखंडामध्ये कोणते कामं झाले सांगावं तुम्ही मला. आणि आज तुम्ही बघताय संपूर्ण शहर खड्डेमय झालेलं आहे. भर पावसामध्ये प्यायला पाणी नाही आहे आणि यांची कुठल्याही पद्धतीनं आपल्या नाशिककरांकडे यांचं लक्ष नाहीये. यांचं लक्ष आहे ते फक्त आपले कार्यकर्ते फोडण्यामध्ये. आपले कार्यकर्ते, आपले जे नेते मंडळी आहे त्यांना आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी. स्वतःच्या पक्षामध्ये जे कार्यकर्ते आहे त्या कार्यकर्त्यांना यांनी सतरंजा उचलायला लावल्या आणि बाहेरच्या पक्षातील लोक घेत आहे. यांनी माणसात माणूस ठेवला नाही, पक्षात पक्ष ठेवला नाही, जातीत जात ठेवली नाही. काय करायचं या भारतीय जनता पार्टीचं? म्हणून मला विनंती मी करतो की समोर बसलेले जे युवक आहे, जे शिवसैनिक आहे, महाराष्ट्र सैनिक आहे, त्यांनी खुर्चीवरती बसण्याची कृपा करावी. उजव्या साईडला आणि वरच्या साईडला जे लोक बसले त्यांनी खुर्चीवर बसण्याची कृपा करावी. 2012 ते 2017 या कालखंडामध्ये जो काही विकास झाला, विकास कसा केला बघा ना तुम्ही. मुकणे धरणाची थेट पाईपलाईन योजना आणली. 40 वर्ष पुढे जाऊन आम्ही त्या पाण्याचं नियोजन केलं. बॉटॅनिकल गार्डन असेल, नाशिक शहरामध्ये 93 किलोमीटरचे रस्ते आम्ही बनवले आणि रस्त्याची क्वालिटी काय होती
अजून पण त्या रस्त्याला खड्डा पडलेला नव्हता, परंतु यांनी गेले 5 वर्ष कुठेही काही काम केलेलं नाहीये. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम यांच्या माध्यमातून आहे. संपूर्ण नाशिक शहर यांना आज अक्षरशः त्रस्त झालेलं आहे. आणि आपण बघतोय की शहराची अवस्था यांनी अतिशय बकाल केलेली आहे. म्हणून मला मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करायची आहे की खऱ्या अर्थाने जर आपल्याला येणारा कुंभमेळा सक्सेस करायचा असेल, या कुंभमेळ्यामध्ये सुंदर असं काम करायचं असेल, तर तुम्हाला स्थानिक माणसांना बरोबर घेऊन, जे काही आपले भूमिपुत्र आहे त्यांना बरोबर घेऊन तुम्ही या नाशिक महानगरपालिकेवरती ठाकरे ब्रँडचा महापौर बसवला पाहिजे, अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करेल. आपण बघितलंय की मागच्या वेळेस ज्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती, त्या सत्तेकाळामध्ये जो काही कुंभमेळा झाला, त्या कुंभमेळा आम्ही अतिशय यशस्वी करून दाखवला. कुठल्याही प्रकारे चेंगराचेंगरी झाली नाही, आम्ही कुठलंही झाड तोडलं नाही आणि आम्ही कुठल्याही पद्धतीचा आमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. परंतु आज तुम्ही बघताय की तपोवन मधली परिस्थिती, 1800 झाडांची कत्तल करण्याचा यांचा प्रयत्न आहे. त्यानंतर हजारो कोटीचे कॉन्ट्रॅक्ट दिले जात आहे. आपल्या ह्या नाशिक कुंभमेळ्यामध्ये जे काही कामं निघत आहे, आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना एक सुद्धा काम दिलं जात नाहीये, याचा खेद वाटतो. म्हणून मला विनंती करायची आपल्या नाशिककरांना, मला विनंती करायची आपल्या महिला भगिनींना, युवक कार्यकर्त्यांना, ज्येष्ठ नागरिकांना की जर आपल्या स्थानिकांना, आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना जर हे काम देत नसेल आणि आपल्या स्थानिक भूमिपुत्रांकडे जर लक्ष देत नसेल, तर अशी सत्ता काय कामाची. अरे हे म्हणताय 100+, अरे तुम्ही जर म्हणताय 100+, तर आम्ही इथं काय करतोय दाखवून देऊ तुम्हाला येत्या 15 तारखेला. आणि त्याच्यानंतर 16 तारखेला ज्यावेळेस निकाल लागेल तेव्हा तुम्हाला समजेल की तुमचं 100+ काय आहे ते. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की 2012 ते 2017 आणि 2017 ते 2022 या कालखंडामध्ये झालेला विकास, या दोन्ही विकासाचं तुम्ही तुल्यबळ करा. दोन्ही विकासामध्ये कोणाचे कामं जास्त झालेले आहेत याचं तुम्ही जे काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काळामध्ये जो काही विकास झाला, तो विकास खुर्च्या ना. मला सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की समोरच्या बाजूच्या खुर्च्या खाली आहे, आपल्या उजव्या साईडच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याच बाजूला बसायचं आहे. इकडे गर्दी करू नका, इकडे ओव्हरफुल झालेला आहे. जे उभे आहेत ना, राईट उजव्या साईड, स्टेजच्या डाव्या साईडला त्यांना बसायला जागा नाही, त्यांनी उजव्या साईडला खुर्च्या रिकाम्या तिकडे पाठवा. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण बाजूला खुर्च्या खाली आहे त्या बाजूला जावं, उजव्या साईडला जावं. सर्व शिवसैनिकांना, सर्व महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे की समोरच्या बाजूला खुर्च्या खाली आहे, आपण तिकडे जावं. ईदगाच्या बाजूला खुर्च्या खाली आहे, त्या बाजूला बसण्याची विनंती करावी. आता मी भाषण करू का सूचना देऊ, असा विषय झाला. सांगा तुम्ही त्यांना. जे मशाली आले कृष्णा साकला, आपण राईट साईडला बसून घ्यायचंय. जिथं खुर्च्या खाली आहे हे पेटत्या मशाली, कृष्णा साकला आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन इकडे ज्या रिकाम्या खुर्च्या आहे तिकडे सगळ्यांना घेऊन जायचंय. तो हा त्या बाजूचा पूर्ण कोपरा पूर्ण ती सगळ्यांनी बसून घ्यायचंय, कोणी उभं राहायचं नाही. बोला डिस्टर्ब होते. हा मला विनंती करायची आहे नाशिक प्रशासन, पोलीस यांना की जे काही बाहेर खूप गर्दी आहे आपण त्यांना मध्ये सोडण्याचं काम करावं, ही विनंती. जास्त काही चेकिंगच्या भानगडीमध्ये पडू नका. शिवसैनिक आहे हा, महाराष्ट्र सैनिक आहे हा,
हा अत्यंत इमानदार आहे. तुम्ही त्यांना सोडा लवकर. या ठिकाणी सिडको परिसरातील आलेले सर्व शिवसैनिक मनसे सैनिक यांना विनंती आहे की उजव्या साईडला खुर्च्या खाली आहे, त्या ठिकाणी सर्वांनी बसायचं आहे. मी पारखेंना विनंती करेल की आपण जी सैनिक या ठिकाणी मिरवणुकीने घेऊन आलात त्यांना त्या उजव्या साईडला घेऊन गेलं तर बरं होईल. पत्रकारांच्या समोर, मच्छांच्या समोर जी काही मंडळी उभी आहे त्यांना मी मगाशीही विनंती केली, आताही विनंती करतो, पत्रकारांना अडचण करू नका. आणि ज्या ठिकाणी खुर्च्या खाली आहे त्या ठिकाणी जाऊन बसा. स्क्रीनच्या बाजूलाही खुर्च्या खाली आहे, त्या ठिकाणी जाऊन बसलं तर बरं होईल. मी तेवढी सगळ्यांना विनंती करतो त्या ठिकाणी. आणि पोलीस खात्याला सुद्धा विनंती आहे की गेट मधून सोडताना चेकिंग जरा थांबवली तर बरं होईल. लोक संपूर्ण शहरातून आलेले आहे, बाहेर पण काही मंडळी उभे आहेत, महिला उभ्या आहेत. पुन्हा एकदा मी पोलीस खात्याला विनंती करतो, तुमचा कायद्याचा बालेकिल्ला आम्ही पाळतोय, तेवढी विनंती आम्ही तुम्हाला करतोय. खूप लोक उभे तिकडे गेले तिथे भरून जाईल. स्क्रीनच्या समोर जी शिवसैनिकांची गर्दी झालेली आहे, मनसे सैनिकांची गर्दी झालेली आहे, त्यांनाही विनंती करतो की मागच्या खुर्च्या खाली आहे, आपण उभं न राहता खुर्च्यावर स्थानपन्न व्हावं, एवढी कळकळीची विनंती करतो. आणि जे उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विनंती करतो की आपल्या आपल्या आसन आपल्यानी सगळ्यांनी हे करावं. स्क्रीन समोरच्या सगळ्या सैनिकांना मी कणकळीची विनंती करतो की पाठीमागे ज्या खुर्च्या आहेत तिथं जाऊन बसलं तर बरं होईल. विक्की बिराडे म्हणून आहे, तिकडे जाऊन बसावं. विक्की बिराडे आणि त्यांचे सगळे सहकारी. यानंतर कोण बोलणार? हॅलो, सर्वांना विनंती आहे की भाऊंनी सांगितलंय स्क्रीन समोरचे जे मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, त्यांनी खुर्चीवरती बसून घेण्याची कृपा करावी. थोड्याच वेळात दोन्ही साहेबांचं इथं आगमन होणार आहे, आपण याची काळजी घ्यावी. यानंतरही काही वक्त्यांना बोलायचं आहे, पण आपण उभं राहिला आहात त्यामुळे डिस्टर्ब होतं, याची काळजी घ्या. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या भारतीय घटनेचे थोर शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या या संयुक्त सभेला संबोधित करण्यासाठी आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे, आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, या ठिकाणी थोड्याच वेळात त्यांचं आगमन होणार आहे. उपस्थित बंधू आणि भगिनींनो,
संपूर्ण शहरामध्ये एक वेगळं वातावरण या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रातली पहिली संयुक्त सभा आहे आणि विशेष करून संयुक्त सभेचा मान हा नाशिककरांना मिळालेला आहे आणि म्हणून नाशिककरांची जबाबदारी या ठिकाणी वाढलेली आहे. 15 तारखेला नाशिक महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला सतर्क राहायला लागणार आहे. या ठिकाणी गेली 1.5-2 वर्ष ज्या पद्धतीने या राजकारणाचा चिखल या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे तो चिखल आता या नाशिकमध्ये गेली 4 महिने ही सगळी मंडळी करतायत आणि नाशिकमध्ये हे सगळे दरोडेखोर टोळ्यांनी या नाशिकमधील नगरसेवकांना फोडण्यामध्ये मग्न आहेत आणि आपण हे सगळे जवळून बघतोय. हा जो पैशाचा माज आहे हा जर उतरवायचा असेल तर येत्या 15 तारखेला आपल्या विभागातले जे जे उमेदवार असतील ते आपण निवडून दिले पाहिजे. विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे या नाशिकमध्ये आपण राबवली. या नाशिकमध्ये एमडी ड्रग्जचे कारखाने पकडले गेले, चरस गांजा पकडला गेला. विद्यार्थ्यांपासून तर विद्यार्थिनीपर्यंत हे ड्रग्ज पोहोचवलं जात होतं. ते जाळं तोडण्याचं काम या मनसैनिकांनी आणि या शिवसैनिकांनी केलं. सर्वप्रथम आपण आवाज उठवला त्या एमडी ड्रग्जच्या प्रकरणामध्ये आणि या सगळ्या शहरातील कॉलेजेस असो, शाळा असो, महाविद्यालय असो, त्यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि कुठंतरी या एमडी ड्रग्जला या सगळ्या मंडळींना तिथं पोलिसांनी आपला कायद्याचा बालेकिल्ला दाखवला. नाशिक शहरामध्ये विरोधी पक्षाची प्रमुख भूमिका या दोन्ही पक्षांनी केली आणि जनतेने साथ दिली, पोलिसांनीही साथ दिली. कोयता गँग, गाड्या जाळणं, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्ती 6 महिन्यामध्ये 54 खून या नाशिक शहरामध्ये झालेत. कोणी बोलायला तयार नाहीत. जे गुन्हेगार आहेत त्यांना आश्रय द्यायचा, त्यांना आपल्या कावेत घ्यायचं, त्यांचा वापर करायचा, एमडी पोहोचवण्यापर्यंत, कोयते पोहोचवण्यापर्यंत. त्यांना अभय देणारे कोण हे सुद्धा आज आपल्याला बघावं लागणार. आणि म्हणून पोलीस हातबल झालेत, राजकीय दबाव होते आणि त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून प्रचंड मोठा मोर्चा काढला. आणि मग संपूर्ण शहरातील जनतेने धन्यवाद दिलेत. कोणीतरी आमच्या पाठीमागं आहे. आमचे मुलं वाचवण्यासाठी हे जे मुर्दे पडतात यांना जाब विचारण्यासाठी, हे कोयता घेऊन नाचतात यांना जाब विचारण्यासाठी. आणि मग कायद्याचा बालेकिल्ला सुरू झाला. तो आपल्यामुळे सुरू झाला, आपल्या पक्षामुळे सुरू झाला. आणि आज ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्यांना सुद्धा कायद्याचा बालेकिल्ला बघावा लागला. आणि म्हणून ही जी सभा आहे ही निष्ठावंतांची, गद्दारांची नाही आणि गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ही सभा आहे. आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो, शेवटचे 6 दिवस बाकी आहे. येत्या 15 तारखेला आपण सर्वांनी जोमाने कामाला लागून या नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी आपल्याला कटिबद्ध राहावं लागेल. नाशिकच्या जनतेला या सगळ्या गोष्टी माहिती आहे
की विकास कोणी केला, विकास कोण करतं, विजन कोणाकडे आहे, दूरदृष्टी कोणाकडे आहे. आदरणीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांकडे जे विजन महाराष्ट्रामध्ये आहे त्या या दरोडेखोरांकडे कोणाकडे नाहीये. आणि म्हणून तुमची आणि माझी जबाबदारी आहे. संयुक्त सभा नाशिक मध्ये होते, नाशिककरांची जबाबदारी आहे. हे नाशिककर, हे जे मतदार आहेत, हे ज्यावेळेस डोक्यावर घेतात त्यावेळेस पायाखाली सुद्धा घेतात. हे परिवर्तनवादी नाशिक आहे आणि म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे. पत्रकार असतील, लेखक असतील, कवी असतील, विचारवंत असतील, उद्योजक असतील, ते आपल्या बरोबर आहे, आपल्या बरोबर राहतील अशी ग्वाही आम्हाला त्या ठिकाणी देतात. आणि म्हणून तुमची आणि माझी जबाबदारी आहे, जशी राजसाहेब आणि उद्धव साहेबांची जबाबदारी आहे तशी तुमची आणि माझी जबाबदारी आहे. कारण आपण सैनिक आहोत आणि ते सेनापती आहेत. बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला आज शिवसैनिक आहे. अनेक फोडण्याचे प्रयत्न केले, गद्दार निघून गेले, मोठमोठ्या गप्पा करीत होते, मोठमोठी भाषणं केली, पेढे वाटले, नाचले, कुदले आणि दुसऱ्या दिवशी पळून गेले. सर्वांना फोडण्याचे प्रयत्न झाले. आमदार फोडले, खासदार फोडले, मंत्री फोडले, सत्ता मिळवली, सत्तेत जायचं, पैसा कमवायचा आणि पैशाचा माज हा नगरसेवक फोडण्यामध्ये पर्यंत आलाय. हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सांगतात, संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सांगतात की हा माज कुठेतरी थांबवला पाहिजे आणि हा माज थांबवण्यासाठी 15 तारखेला मतदानाला आपल्याला उतरावं लागणार आहे. जनता आपल्या बरोबर आहे, मतदार आपल्या बरोबर आहे. आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी घोषणा द्यायच्या आहे. छत्रपती शिवाजी तुमच्या मनामध्ये आहे आपलाच आपण खरी खुरी बाळासाहेबांची क्रांती घडवण्यासाठी आपला ठाकरे, रक्त आपुले ठाकरे, आन बान शान ठाकरे, पक्ष आपला ठाकरे.
साहेब आणि राजसाहेब यांना विनंती करतो का त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा व महाराष्ट्राच्या महामानवांना वंदन करावं. आहे आपलाच ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज की तरी कुणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आपला ठाकरे रक्त आपुले ठाकरे आनमान शान ठाकरे पक्ष आपला ठाकरे रक्त आपुले ठाकरे आदरणीय उद्धव साहेब ठाकरे व राजसाहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो का त्यांनी आदरणीय राजसाहेब व उद्धव साहेब यांचा पुष्पहार घालून भव्य सत्कार करावा. नुसता सत्कार नव्हे तर महाराष्ट्रातून क्रांतीची मशाल पेटून पूर्णपणे विजयाचा सत्कार करावा असं मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा. चालेल. सत्कारानंतर आदरणीय श्री उद्धवसाहेब ठाकरे व राजसाहेब ठाकरे व आदरणीय संजय राऊत साहेब यांना मी विनंती करतो का त्यांनी शिवसेना व नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वचननाम्याचं प्रकाशन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. तुमच्या मनामध्ये आहे आपलाच ठाकरे आपण तरी कुणी बाळासाहेबांची लेकरे यानंतर ज्यांच्या ठाकरी संस्काराच्या बाणाने जे रोज सकाळी संपूर्ण विरोधकांना कामाला लावतात असे शिवसेनेचे जहाल नेतृत्व आदरणीय संजय राऊत साहेब यांना मी विनंती करतो. ह्या शिट्या आणि टाळ्या माननीय उद्धवसाहेब आणि राजसाहेबांसाठी आहेत. ही एक ऐतिहासिक सभा आहे आणि या सभेमध्ये मशाली पेटलेल्या आहेत, इंजिन पुढे निघालेलं आहे,
आणि त्या इंजिनाला आणि मशालीला ऊर्जा देण्याचं काम जर कोण करत असेल तर या मैदानात जमलेली लाखो असे मराठी बांधव शिवसैनिक आणि मनसैनिक अत्यंत अभिमान बाळगावा अशी ही सभा आहे. माननीय उद्धव आणि राज ठाकरे यांनी आपल्या पहिल्या संयुक्त सभेसाठी नाशिकची निवड केली. यातच नाशिकचं महत्त्व आपल्याला कळलं असेल. उद्धवजींनी आणि राजसाहेबांनी एकत्र येणं ही फक्त राजकीय घडामोड नाही, तर महाराष्ट्राच्या मनातली आग बाहेर पडण्याचा हा क्षण आहे. ही आग आहे आणि दोन राज आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे ही आग बाहेर काढण्याची संधी आपल्याला मिळते आहे. हे नाशिक आहे, ही नाशिक क्रांतिकारकांची भूमी आहे, ही नाशिक वीर सावरकरांची भूमी आहे आणि ही नाशिक श्रीरामाची सुद्धा भूमी आहे. पण या नाशिकमध्ये जे प्रश्न आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न आहेत. कुंभनगरी, लवकर जिथे कुंभमेळा होईल आणि या कुंभच्या निमित्तानं जो भ्रष्टाचार या नाशिक शहरामध्ये माजलेला आहे तो या हिंदुत्ववाद्यांना शोभणारा नाही. मला आत्ताच कोणीतरी सांगितलं, कुंभाच्या निमित्तानं 50,000 कोटीची कामं निघाली आहेत राजाभाऊ, 50,000 कोटीची. आणि ही सगळी कामं महाराष्ट्राच्या बाहेरच्या कंत्राटदारांना, खास करून गुजरातच्या कंत्राटदारांना मिळत आहेत. मग महाराष्ट्रातल्या आमच्या लोकांनी काय करायचं? नाशिकमधल्या स्थानिक लोकांनी काय करायचं? 50,000 कोटीची कामं गिरीश महाजन नावाचा पालकमंत्री गुजरातच्या ठेकेदारांना देत असेल आणि ही सगळी यादी कोणत्या ठेकेदाराला कोणतं काम द्यायचं हे याची संपूर्ण यादी ही दिल्लीतून आलेली आहे. मला एवढंच सांगायचं आहे की जी आश्वासन या नाशिकच्या बाबतीमध्ये आतापर्यंत आपल्याला मिळालेली आहे ती सगळी फोल ठरली. स्मार्ट सिटी करणार होते नाशिक, स्मार्ट सिटी. 100 जी शहरं काढली स्मार्ट सिटी बनवण्यासाठी त्याच्यामध्ये नाशिक होतं आणि 31 डिसेंबर 2025 पर्यंत या स्मार्ट सिटीचं काम पूर्ण करण्याचा निर्णय झालेला होता. पण आजही नाशिकची अवस्था ही पाटणा आणि लखनौपेक्षा वाईट आहे. जाऊन रस्ते बघा, पाणी पुरवठ्याचे प्रश्न बघा. नाशिकमध्ये 5-5 दिवस पाणी मिळत नाही लोकांना. पाण्याचं खाजगीकरण करण्याचा विषय सुरू आहे. कोणासाठी? तर ठेकेदारांसाठी. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतलं होतं. दत्तक घेऊन केलं काय? सावत्र भावापेक्षा वाईट अवस्था देवेंद्र फडणवीस यांनी या नाशिक शहराची केली आहे. आज नाशिक शहरामध्ये सगळ्यात जास्त का उपलब्ध असेल तर ते अंमली पदार्थ, ड्रग्स. शाळा आणि कॉलेजच्या टपरी बाहेर जाल तिथे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत ड्रग्स पोचवलं जात आहे, हे अंमली पदार्थ पोचवले जात आहेत. आणि याचा सामना करण्यासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या नाशिक शहरामध्ये सगळ्यात मोठं आंदोलन उभं केलं होतं. हे मी आपल्याला यासाठी सांगतो, ज्यांच्या हातामध्ये आपण नाशिकची सूत्र गेल्या 10 वर्षापासून दिलेली आहेत त्यांनी नाशिक शहराची पूर्ण सत्यानाश केला, पूर्ण विल्हेवाट लावला. म्हणून आज या व्यासपीठावर ही जी ताकद तुम्हाला दिसते आहे ही ताकद तुम्ही विजयी करा, नाशिकच्या महानगरपालिकेत पाठवा आणि या नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर सोपवा. आणि मग तुम्हाला मी सांगतो की जसं नाशिक तुम्हाला अपेक्षित आहे तसं नाशिक घडवण्यासाठी माननीय उद्धव साहेब, माननीय राज साहेब
हे पुढे आल्याशिवाय राहणार नाही. या नाशिक शहरामध्ये मी अनेक वर्ष ऐकतो का IT पार्क होणार, IT पार्क होणार, IT पार्क होणार. स्मार्ट सिटीमध्ये त्याचा एक उपक्रम होता. त्याचं काय झालं? कुंभच्या निमित्तानं तपोवनामध्ये 2000च्या आसपास झाडांची कत्तल केली. हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणून त्यांना मी सांगू इच्छितो, नरेंद्र मोदींना या व्यासपीठावरून सांगू इच्छितो, काही महिन्यापूर्वी नरेंद्र मोदींनी अयोध्येमध्ये धर्मध्वजा फडकवली. धर्मध्वजा, त्या धर्मध्वजेवरती झाडाचं चित्र आहे. त्या धर्मध्वजेवरती झाडाचं चित्र आहे. तुम्ही पहा. आणि या श्रीरामाच्या भूमीमध्ये तुम्ही बिल्डरांच्या सोयीसाठी 2000 झाडांची कत्तल केली. ज्या ठिकाणी ही झाडं तोडलेली आहेत आज, ती संपूर्ण जमीन भविष्यामध्ये बिल्डरांच्या ताब्यात देण्याचं काम सुरू आहे. कारण हा बिल्डर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा खर्च करणार आहे अशी माझी माहिती आहे या निवडणुकीमध्ये. आणि म्हणून या झाडांची कत्तल त्यांच्या सोयीसाठी करण्यात आलेली आहे. त्र्यंबकेश्वरच्या रोडला आपल्या सामान्य मराठी माणसांच्या घरावरती बुलडोझर फिरवला. विकासाच्या नावाखाली, कुंभच्या नावाखाली. वर्षानुवर्ष ज्यांचे तिकडे व्यवसाय आहेत, घरं आहेत, त्याच्यावरती बुलडोझर फिरवून हजारो आमच्या मराठी बांधवांना बेघर केलं. अशा प्रकारचा तुघलकी कारभार या नाशिक शहरामध्ये हिंदुत्वाच्या नावानं सुरू आहे. हे सगळं आपल्याला थांबवायचं आहे. हे सगळं आपल्याला रोखायचं आहे. आणि त्यासाठी एकच शक्ती, शिवशक्ती जे व्यासपीठावरती आणि समोर उपस्थित आहे, ही शिवशक्तीच हे सगळं रोखू शकेल. आपल्याला उद्धवजींना राजसाहेबांना ऐकायचं आहे. मी आपला फार वेळ घेणार नाही. पण या मैदानावर जी शक्ती जमलेली आहे, या शिवशक्तीमध्ये या नाशिकमध्ये परिवर्तन करण्याची संपूर्ण ताकद आहे. मला खात्री आहे की आपण सगळे उद्धवसाहेब, राजसाहेब एकत्र आलेले आहेत. हे नाशिकसुद्धा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील आणि या नाशिकमध्ये बदल घडवेल, परिवर्तन घडवेल. आणि भ्रष्ट राज्यकर्ते, ज्याने नाशिकची महानगरपालिका लुटली, ज्याने नाशिक शहर लुटलं, ज्याने नाशिकमध्ये भ्रष्टाचाराची वाळवी लावली, त्या सगळ्यांना आपण कायमचं घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. इतकंच बोलतो आणि तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी आदरणीय श्री राजसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी या महाप्रचंड सभेस प्रबोधित करावे. व्यासपीठावरती उपस्थित शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे, माझे मित्र आणि शिवसेनेचे नेते श्री संजय राऊत, इतर सर्व मान्यवर आणि मागे बसलेले सर्व आपले भावी नाशिकचे सर्व नगरसेवक, आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी तुम्हाला सर्वांना योग्य वेळ सांगेन त्यावेळेला घोषणा द्यायच्या. तोपर्यंत आपण शांत राहा. आज अनेक वर्ष रखडलेल्या याची कारणं कोणालाही देता येणार नाहीत, सांगता येणार नाहीत, कारण कळलीच नाहीत.
की इतकी वर्ष या निवडणुका घ्यायला का लागल्या, कशासाठी लागल्या. 4 वर्षापूर्वी मुदत संपून देखील या महानगरपालिकेच्या निवडणुका का होत नव्हत्या. मला असं वाटतं की का होत नव्हत्या हे पहिल्यांदा याचं उत्तर हे आत्ताच्या सरकारने दिलं पाहिजे. आणि मग इतक्या वर्षानंतर ज्या वेळेला निवडणुका होत आहेत त्याच्यानंतर ज्या प्रकारचा गोंधळ या महाराष्ट्रामध्ये आत्ता सगळा सुरू आहे, कोण कुठे चाललंय, कोण काय चाललंय, म्हणजे मी मागे एकदा म्हटलं होतं ना, इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या सवट्या कोणाच्या भोगात आहेत तेच कळत नाही. प्रत्येकाला विचारलं लागतं आज कुठे. काही जण तर वेडे पिसे झालेत, वेडे पिसे. त्या दिवशी मला कळलं, कोणीतरी एकाने छाननीच्या वेळेला, म्हणजे ते फॉर्म भरायची तारीख मुदत निघून गेली होती फॉर्म भरायची, छाननीच्या वेळेला समोरच्याचा एबी फॉर्म घेतला आणि गिळून टाकला. बरं, वेळ नव्हता, दिवसही नव्हते. एखादा दिवस मिळाला असता तर सकाळी बाबा वाट तरी बघता आली असते त्याची की एबी फॉर्म बाहेर येईल, बाहेर येईल, बाहेर येईल, मग नंतर फॉर्म भरू. ती वेळ नाही दिली. कोणत्या थराला गेल्यात निवडणुका. या महाराष्ट्रामध्ये 60-60, 70-70 माणसं उमेदवार सत्ताधारी पक्षाचे बिनविरोध निवडून येतात. तिकडच्या मतदारांचा मतदानाचा अधिकार पण त्यांना देणार नाही तुम्ही. काही वेळेला तर दहशतीतून आणि काही वेळेला जास्तीत जास्त वेळेला तर पैसे. काय आकडे ऐकतोय. कोणाला 1 कोटी, कोणाला 2 कोटी, कोणाला 5 कोटी. आमच्या कल्याण डोंबिवलीच्या तिथे एका काय ते प्रभाग असतात, त्या प्रभागामधल्या 3 जणांना, एका घरातले 3 जण उभे आहेत एका प्रभागात. काय ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. एका प्रभागातल्या 3 जणांना, जे 3 जण एका घरातले आहेत, त्यांना 15 कोटी रुपयाची ऑफर झाली. 15 कोटी. कोणाला 5 कोटी, कोणाला 10 कोटी, कोणाला 2 कोटी. येतात कुठून पैसे. या लेवलला इथपर्यंत परिस्थिती आणली तुम्ही महाराष्ट्राची. एक तर उभं राहू द्यायचं नाही, माणसं विकत घ्यायची, भीती घालायची, दहशत निर्माण करायची, आणि अशा वातावरणामध्ये तुम्ही निवडणुका घ्यायला बघताय. मला समजलंच नाही. या इथे नाशिकमध्ये पण भारतीय जनता पक्ष, अहो तुमच्याकडे माणसं होती ना, जुनी काम करणारी माणसं होती ना. म्हणजे 52 साली जन्माला आलेला एक पक्ष, 52 साली जनसंघ नावाने, त्यांना 2026ला पोरं भाड्याने घ्यावी लागतात. तुमचे कार्यकर्ते, तुमची माणसं तुम्ही उभी केली होतीत ना, मग दुसऱ्यांचे कशाला कडेवर घेऊन नाचताय. याचं कारण, जो पक्षामध्ये इथे काम करतोय तर काही शून्य किंमत. मी समजू शकतो की एखाद्या मतदारसंघामध्ये बाबा 2 जण चांगली लोक असतात, 3 जण चांगली लोक असतात, त्या 3 जणांमधला एखादा निवडावा लागतो, बाकीच्या दोघांना देता येत नाही. मी समजू शकतो, कारण जागाच एक असते. पण जी लोक सतत काम करतायत, इतकी वर्ष काम करतायत, त्यांना पूर्णपणे बाजूला सारून दुसऱ्या पक्षामधला माणूस घ्यायचा आणि त्याला उभं करायचं, हा तुम्ही त्या कार्यकर्त्याचा अपमान नाही करतात. बाहेरून माणसं लागतात तुम्हाला. बरं, ती आणतात ते काही आनंदाने येत नाही येत, रात्री पैसे पोचवले जातात. म्हणजे आमचे मित्र आता संजय राऊत आता म्हणाले तपोवनातली झाडं इथे त्यांना छटायची आहेत त्या महाजनना.
अहो लाकूड तोड्या बरा होता. त्याला देवीने पहिली विचारली, त्याची कुऱ्हाड गेली तर सोन्याची हवी का? तो म्हणाला नाही. मग चांदीची हवी का? नाही. मग त्याची मूळ कुऱ्हाड दिली, तेव्हा तो बोलला नाही, ही माझी कुऱ्हाड. सोना चांदीच्या कुऱ्हाडीला पण तो भापला नाही. बाईक ते मला कळलं, मला कोणाला बद्दल बोलतोय, मला काय सांगताय, नावं ठेवण्यामध्ये मी पटाय, तुम्ही नाही. पण झाडं पण छाटायची ना, पण झाडं छाटायच्या अगोदर स्वतःच्या पक्षामधले कार्यकर्ते छाटले. या पक्षामधली लोक छाटली पहिली, बाहेरून झाडं मागवली आणि ती आता पक्षात लावतायत. ही कोणती परिस्थिती, हे कोणतं राजकारण, हे कोणत्या निवडणुका चालू आहेत महाराष्ट्रामध्ये? दोन 2012 साली ज्यावेळेला ज्यावेळेला इथे सत्ता आली, 17 साली इथे फडणवीस आले आणि म्हणाले मी नाशिक मी दत्तक घेतो. आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले. आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही. काय काय गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या, कोणत्या कोणत्या गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या. आता साधी गोष्ट बघा, 2012ला ज्यावेळेला आम्ही इथे सत्तेमध्ये आलो त्यावेळेलाही कुंभमेळा झाला, अत्यंत यशस्वी कुंभमेळा झाला. त्यावेळेला त्यावेळेचे इथे उत्तम सगळेच त्यावेळेचे नगरसेवक सर्व पक्षांचे सगळ्यांच्या बरोबर घेऊन साथीने सगळे हा उत्तम कुंभमेळा झाला. एकही झाड कापलं गेलं नाही त्यावेळेला. आत्ता का कापलं जातंय? तुम्ही शांत बसा रे जरा, नाही तर तू ये इकडे आणि मार बॉम्ब परत सारखी. एकही झाड कापलं नाही त्यावेळेला. उत्तम सुंदर चांगल्या पद्धतीने सगळे जेवढे साधू संत आले होते त्या सगळ्यांनी सांगितलं की उत्तम कुंभमेळा झाला. त्यावेळेला प्रशासकांचा आणि ज्यावेळेला जे नगरसेवक होते त्यांचा सत्कार झाला. बॉस्टनमध्ये पण सत्कार झाला त्यांचा, अमेरिकेत इथेही सत्कार झाले की उत्तम रीतीने कुंभमेळा हाताळला गेला. मग आता काय चालू आहे? मी त्या दिवशी म्हटलं ना की ही तपोवनातली झाडं नुसती झाडं तोडणं नाहीये, हे यांचं हे सगळं अगोदर ठरतं की या उद्योगपतीसाठी ही जागा रिकामी करायची, आत्ता याच्यावरती कुंभमेळा करायचा. कुंभमेळा झाल्यानंतर सगळे साधू संत जेव्हा आपल्या घरी जातील मग त्या उद्योगपतीच्या ही घशात घालायची जमीन. सगळं प्लॅनिंग त्यांचं सुरू असतं. आज त्यावेळेला जे महाराष्ट्रातल्या कुठच्या बाकी शहर सोडा, मी जेव्हा ते अनेक उद्योगपतींकडनं ज्यावेळेला या नाशिक शहरामध्ये पैसे आणले, रतन टाटांपासून अनेक लोक ज्यावेळेला इथे नाशिकमध्ये आले, काय त्यांचा संबंध होता नाही तर साधी गोष्ट नुसतं फक्त वाचून दाखवतो तुम्हाला कळेल की काय काय पहिले फक्त 5 वर्षात काय झालं. आज नाशिक शहराला मुकणे धरणापासून आपण त्यावेळेला पाईपलाईन आणली. नाशिकच्या पाण्याचा पुढच्या साधारणपणे 50-60 वर्षाचा पाण्याचा प्रश्न संपवून टाकला. हे 5 वर्षात केलेले आहे. त्याच्यानंतर जीपीएस त्याला लावलेले सगळ्या महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये माणसं असायची. घंटा गाड्या सुरू केल्या, घनकचरा प्रकल्प सुरू केला. ज्या घनकचरा प्रकल्पाबद्दल तिकडे त्या कचऱ्यामधनं विटा, खत, सगळ्या गोष्टी आज नाशिकमधले अनेक शेतकरी घेऊन जात आहेत. तिथून जाता येताना तुम्हाला वास पण येणार नाही की इथे घनकचरा प्रकल्प आहे म्हणून.
वाहतूक बेटांचं सुशोभीकरण केलं. बोटॅनिकल गार्डन इथे एक जागा होती, त्या गार्डनचं केलं. मी रतन टाटांकडे ज्यावेळेला मी गेलो ते प्रकल्प घेऊन, त्यांना आवडलं. त्यांनी मला विचारलं किती खर्च आहे. मी म्हटलं 3, 4, 5 कोटी रुपये खर्च येईल त्याला. डन बोल, नक्की. त्यांची सगळी माणसं लावली, सरकारकडनं सगळ्या परवानग्या बिरवानग्या सगळं आलं, कामाला सुरुवात झाली आणि प्रकल्प वाढत 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 गेला. त्यांचीच माणसं करत होती. शेवटी तो प्रकल्प ज्यावेळेला पूर्ण झाला त्यावेळेला रतन टाटांकडनं जवळपास 14 ते 15 कोटी रुपये टाकले गेले होते त्याच्यात. त्या बोटॅनिकल गार्डनची काय अवस्था करून ठेवली आज गेल्या 5 वर्षात. सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. सगळी ती बेटं उद्ध्वस्त केली, सगळ्याच गोष्टी उद्ध्वस्त केल्या. इथे तुमच्या ते चिल्ड्रन एज्युकेशन पार्क, गोदापारचं जॉगिंग ट्रॅक, स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने ऐतिहासिक ते शस्त्र संग्रहालय केलं होतं, ते उद्ध्वस्त करून टाकलं. त्याच्यानंतर ही ते वॉटर कर्टन्स केली होती या सगळ्या तुमच्या पुलांवरती, ती घालवली, ती सगळी उद्ध्वस्त करून टाकली. नाशिक वरती त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला आलो त्यावेळेला 700 कोटी रुपयांचं कर्ज होतं. ही नाशिक महानगरपालिका 700 कोटी कर्ज मुक्त महानगरपालिका त्यावेळेला आम्ही करून दिली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या संपूर्ण 5 वर्षाच्या काळात विरोधी पक्षातलेही लोक बसले होते, भाजपवालेही बसले होते, सगळेच बसले होते. त्या संपूर्ण 5 वर्षाच्या काळात विरोधी पक्षाकडनं एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, अशी ती महानगरपालिका होती. ज्या वेळेला हे रस्ते बांधणीचं काम सुरू होतं, उत्तम रस्ते सगळे झाले होते त्यावेळेला नाशिकमध्ये. मला हे पत्रकार सांगतात ना, दर पावसाळ्यामध्ये त्यांचे ते चॅनलमधली लोक विचारायची की मुंबई इकडचे तिकडचे सगळीकडचे इकडचे खड्डे पडतात. मी इकडचे जे कंत्राटदार होते त्या कंत्राटदारांची पहिली एक बैठक बोलवली होती आणि त्या कंत्राटदारांनी सांगितलं होतं, म्हटलं हे त्याचं बजेट, तुमच्याकडे कोणी पैसे मागितले तर सांगा मला, आणि ज्या बजेटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर उत्तम रस्ता जर केला नाहीस आणि त्याच्यात जर खड्डा पडला, त्या खड्ड्यात उभा करून मारीन. उत्तम रस्ते झाले सगळे नाशिक मधले. हे होऊ शकतं, हे घडू शकतं, सगळ्या गोष्टी घडू शकतात. पण ह्या लोकांना हे करायचं नाही. 5 वर्ष दिली, हे 5 वर्षामध्ये हे देवेंद्र फडणवीस येऊन तुम्हाला काय बोलून गेले, ते काय बोलून गेले ते फक्त झालंय का एवढं फक्त मला सांगा. नाशिक न्यू मेट्रो प्रकल्प, नाशिक IT पार्क, नाशिक लॉजिस्टिक पार्क, द्वारका नाशिक उड्डाणपूल, नाशिकचा बाह्य रिंग रोड, नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग, इगतपुरीला आदिवासी क्रीडा प्रबोधिनी, महानगरपालिकेतील कर्मचारी अनुशेष, असे अनेक प्रकल्प त्यावेळेला त्यांनी घोषित केले की भरून काढणार वगैरे, काही नाही. आणि हे म्हणे दत्तक घेणार. याला कामं नाही करायचे. धर्माच्या नावावरती, जातीच्या नावावरती फक्त तुम्हाला भुलवायचं. आज अनेक महिला इथे आलेल्या आहेत. ती ह्याची योजना आणली, काय ती लाडकी बहिणी योजना. लाडक्या बहिणी योजनेबद्दल 1,500 रुपये दिले. महागाई किती वाढली हो. हा, ते 1,500 रुपये तुमचे 15 दिवसात निघून गेले. साधा सिलेंडर 1,000 रुपये आहे. कुठे टिकणार आहेत 1,500 रुपये. मला आपल्याला फक्त एवढंच सांगायचंय, पुढच्या ज्या पिढ्या असतील, आज तुमची मुलं असतील, आज अनेक या महाराष्ट्रामधले अनेक उमेदवार आहेत किंवा अनेक लोक आहेत, त्यांची मुलं काय विचार करतील. काय आमच्या भवितव्याकडे आमच्याकडे कोणी बघितलं नाही का. आमचा बाप विकला गेला. आमच्या आईने पैसे घेतले आणि आमच्याकडे पुढे भविष्य जे आहे आमचं, हे काही घडलंच नाही. आमची शहरं चांगली घडलीच नाहीत.
शहरात राहण्यासारखं काहीच नाही. आज अनेक मुलं इथे, अनेक मुली, तरुण तरुणी आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, देशामध्ये आहेत. का परदेशी जातात हो? कशासाठी परदेशी जात आहेत? शिक्षण तर इथेही मिळू शकतं, कदाचित नोकरीही इथे मिळू शकते, पण जात आहेत कशासाठी? सभोवतालचं वातावरण सगळं बकाल, रस्त्याला चांगले फुटपाथ नाहीत, ट्रॅफिक वाढलाय, रहदारी सगळीकडे, कशाला काही आटोक्यातच नाहीये काही गोष्टी. अशा लोकांच्या हातामध्ये तुम्ही शहरं देणार आहात? मला खरंच 2017 साली मला इतकं वाईट वाटलं की अरे म्हटलं, एवढ्या सगळी माणसं मी त्यावेळेला आणली, आनंद महिंद्रापासून, रतन टाटांपासून, सगळे अंबानींपासून सगळी लोक इथे मी आणली, जी कधी कुठच्या शहरामध्ये गेली नाही ती ह्या सगळ्या शहरामध्ये आणली. एवढे सगळे प्रकल्प, एवढ्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या, आणि उभ्या केल्यानंतर पाहायला काय मला मिळालं? पराभव. आणि ज्या लोकांनी काहीच नाही केलं गेल्या 5 वर्षामध्ये, त्यांच्या भूलथापांना बळी पडलात. आजही हेच चालू आहे त्यांचं. पैसे वाटायचे, बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या, बोगस वोटिंग करायचं, घराघरात जाऊन पैसे वाटायचे. आज पैसे घ्यायला हो, किती दिवस टिकणार तुमच्याकडे? किती दिवस राहणार आहेत? पण तेवढ्याशा एका किमतीसाठी आपण अख्खं शहर दावडीला बांधतो आहोत. आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचं भवितव्य आपण दावडीला बांधतो आहोत, याचाही आपल्याला विसर पडला. कशासाठी निवडणुका लढवायच्या मग? राजकारण हा, निवडणुका हा काय नुसता खेळ बनवून ठेवला का आपण? पैसे घ्यायचे आणि मतदान करायचं, आणि मग 5 वर्ष बोंबलत राहायचं की ह्यांनी काही नाही केलं, ह्यांनी असंच केलं, ह्यांनी तसंच केलं, हे खोटं बोलले, परत 5 वर्षांत परत येणार, हे पैसे वाटणार. हाच खेळ खेळायचा असेल तर खेळा बाबा तुम्ही. तुम्हाला उत्तम शहर घडवायचं असेल, उत्तम भवितव्य घडवायचं असेल, आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचं देखील त्यांना असं वाटलं पाहिजे की या शहरात राहावं, असं जर वाटत असेल, आज मी तुम्हाला सांगतोय, आज शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातामध्ये तुम्ही आज सत्ता देऊन बघा. तुम्हाला नाशिकमध्ये पुन्हा चमत्कार घडवल्याशिवाय मी राहणार नाही. हे सगळे इथे बसलेले सगळे जे आज उमेदवार आहेत, उद्याचे सगळे नगरसेवक असतील, पण सगळेजण तुम्ही जर ताकदीने आज उभे राहिलात आमच्या पाठीशी आणि बाकीच्या पेकाडात लाथ घातलीत, तो समोर बोर्ड दिसतोय मला तिकडे क्रिकेटचा, त्याच्यावर लिहिले टोटल. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे नगरसेवक किती निवडून येणार? मला तिकडे 100चा आकडा पाहिजे मला त्या बोर्डावरती. कुठेही बेसावत राहू नका, कुठेही गाफील राहू नका, कुठेही विकले जाऊ नका, कुठच्याही जातीपातीच्या धर्माच्या कुठच्याही नावाखाली येऊ नका. हे शहर उत्तम करायचंय, सुदृढ करायचंय, सुंदर करायचंय, चांगलं करायचंय, येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी चांगलं करायचंय. याच्यासाठी सगळेजण सज्ज व्हा, एवढंच फक्त सांगण्यासाठी आज आपल्यासमोर आलो. आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे आलात, आपण त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा मी आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर ज्यांची आपण उत्सुकतेने वाट बघत आहात ते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यांना मी विनंती करतो तर त्यांनी या सभेत मनोगत व्यक्त करावं. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या गेल्या 2 वर्षातली माझी ही 4थी सभा आहे. पण आजच्या सभेत मला खूप आनंद होतोय, कारण माझ्यासोबत माझा भाऊ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष राज, संजय तर सोबत आहेच, खासदार आहेत, आणि उद्याच्या महापालिकेतले सगळे नगरसेवक आहेत. या भावी नगरसेवकांना सांगतोय की ही सगळी जनता ही तुमच्याकडे अपेक्षेने पाहते. त्यांच्या व्यथा काय आहेत याचा उल्लेख राजनी पण केला, संजयनी पण केला.
आणि राजनी त्यांच्याकडे ही महापालिका असताना काय कामं केली हे अभिमानाने सांगितलं. मग राजनी केलेली नाशिकमधली कामं आणि मुंबईमध्ये शिवसेनेने कामं केलीत. हे दोन नागरिकांसाठी कामं करणारे भाऊ एकत्र आले तर नाशिकचा काय उत्कर्ष होईल हे तुम्ही तुमच्या मनाशी विचार करा. आणि मी सहज येताना, कारण स्थानिक काहीतरी बोललं पाहिजे, या शहराच्या समस्या काय आहेत? समस्या सगळीकडे त्याच आहेत. पाणी टंचाई आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, बेकारी वाढते आहे, गुंडागर्दी वाढते आहे, अंमली पदार्थ वाढत आहेत, तस्करी अंमली पदार्थाची होते, शिक्षणाचा पत्ता नाही. म्हणजे महाराष्ट्रात कुठल्याही शहरात गेलं रस्त्यावरती खड्डे आहेत. शहराचं नाव बदला, समस्या त्याच चिकटवून द्या, कुठलंही भाषण कुठेही चालेल. हे यांनी गेल्या 10 वर्षात केलेलं आहे. म्हणजे 2014 पासून आतापर्यंत मोदींच्या काळात. आमच्या मुलाखती चालू आहेत रोज, आज किंवा काल सुद्धा. मुलाखतकार एक प्रश्न नेहमी विचारतात की तुम्ही दोघं भाऊ एकत्र आलात. म्हटलं मग तुमच्या पोटात का घोळा आला? नाही, गोळा नाही आला. मग म्हटलं प्रश्न का विचारता? म्हणजे जेव्हा आम्ही एकत्र नव्हतो तेव्हा एकत्र का येत नाहीत, आणि एकत्र आलो तर एकत्र का आलात? तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे का? म्हटलं आमच्या अस्तित्वाची चिंता तुम्ही करू नका. शिवसेनेने आता यावर्षी शिवसेनेला 60 वर्ष होतील. अनेक निवडणुका लढवल्या, अनेक निवडणुकांमध्ये पराभव पचवला. विजय तसा फार थोडा नशिबी आला, पण पराभव होऊन सुद्धा शिवसेना संपली नाही. तर या निवडणुकीत आमचं अस्तित्व तुम्ही ठरवणारे कोण? पण ही निवडणूक जिथे जिथे ज्या शहरात निवडणुका आहेत त्या शहरातल्या नागरिकांनी त्यांचं आणि त्यांच्या भावी पिढीचं आयुष्य कसं असणार आहे, त्यांचं अस्तित्व कसं व्हायला पाहिजे हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आम्ही पोटतिडकीने का तुमच्यासाठी प्रयत्न करतो? उल्लेख सगळे झाले. संजय राऊत आपण त्या काय धर्माच्या ध्वजाची आठवण करून दिली ज्याच्यावरती झाड आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की भाजपचं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे का चुनावी हिंदुत्व आहे? राम मंदिर केलं म्हणून तुम्ही डंका पिटलात, आणि प्रभू रामचंद्र जिथे तपश्चर्याला बसले होते, म्हणजे फार थोड्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य होतं, त्यातली ही एक म्हणून तरी पुण्यभूमी आहे. कुंभमेळा इकडे का होतो? तपोवन त्याला का म्हणतात? पर्णकुटी कुठे होती? ही सगळी झाडं जर का कापली आणि उद्या जर का कोणी विचारलं की प्रभू रामचंद्र कुठे राहिले होते, काय सांगणार? हे नमो भवन आम्ही केलेलं आहे. शासकीय विश्रामधामात प्रभू रामचंद्र राहिले होते म्हणून सांगणार? संपूर्ण सत्यानाश करायचा, धर्माची एक पट्टी अशी लावायची की सगळे अंधभक्त झालेत, आणि एक असा काही तुमच्यावरती संमोहन करायचं, मोहिनी टाकायची की स्वप्नात गुंगवून टाकायचं. देवेंद्र फडणवीस ज्यांनी एक शहर दत्तक घेतलं होतं, राज बरोबर बोलला. अरे ज्यांना राजकारणामध्ये पोरं होत नाही त्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतायत, हे काय शहर दत्तक घेणार? म्हणून मोहन भागवतांना टाओ फोडावा लागतोय, अपत्य वाढवा, अपत्य वाढवा. अहो, अपत्य वाढवा म्हणजे तुमचे राजकारणातले अपत्य वाढवा, नुसती अपत्य नका वाढवू. खायला खाळ आणि भुईला भार. मोहन भागवतांचं तेवढं तरी ऐका. आणि भाजप आज हा उपटचुंबांचा पक्ष झालेला आहे. उपटचुंब म्हणजे मला थोडी धाकधूक तर कधीच नव्हती, पण गेल्या वेळेला जी काही व्यासपीठावरती माणसं होती त्यातली काही कमी झाली असं मला कळलं. पण आज बघतो तो व्यासपीठ हाऊसफुल आहे. समोर तर आणखीन तुडुंब भरले. अरे आमच्याकडे पोरांचा तोटा नाहीये. अस्सल निष्ठावान अजूनही इथेच आहेत. म्हणजे आम्ही मोठी केलेली माणसं गेली असतील, पण ज्यांनी मोठी केली ती साधी माणसं आज देखील आमच्या सोबत आहेत. पण मला तुम्ही तर सोबत आहातच, आणि टीव्हीवरनं भाजपवाले सुद्धा बघत असतील चोरून. त्या भाजपवाल्यांची मी खरंच आत्मीयतेने बोलतोय. मी कुत्सितपणे किंवा टोमणा मारत नाही.
मला भाजपवाल्यांना विचारायचंय की अरे काय नशिबी आले तुमच्या जीणं. या उपटचुंबांच्या सतरंजा म्हणजे आधी आमच्यात असताना भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. एक कोण तो म्हणे सलीम कुत्ताचा साथीदाराबरोबर फोटो. मग तुम्हाला पक्ष वाढवला, कुत्ता चालतोय, बिल्ली चालते, चुहा चालतोय, सब कुछ चलता है. म्हणजे अशी बरबटलेली माणसं ही पक्षात घ्यायची आणि त्यांचं संघ सगळं लंगोटी साफसूफ करून त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं. हे निष्ठावंत भाजपवाल्यांचे आज नशिबी आले. कसे तुम्ही राहताय? हा भाजप तुम्हाला अपेक्षित होता? अगदी आम्ही दोघं एकत्र आल्यानंतर ज्यांनी फटाके फोडले दुसऱ्या दिवशी तिकडे. जाऊ दे त्यांचं नशीब आणि ते, मला त्यांच्या नशिबाची पर्वा नाही. मला वाईट वाटतंय ते निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांचं वाटतंय. त्यांना प्रवेश दिल्यानंतर आमच्या देवेनी ताईंना रडू आवरेना. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. मी ताई तुम्ही आमच्याबद्दल चांगलं बोलावं म्हणून मी बोलत नाही. तुम्ही तुमचं काम निष्ठेने करताय. उद्या मी बोलतो त्याच्यावर तुम्ही टीका जरूर करा, कारण तुमची ती निष्ठा त्या पक्षाची आहे. पण ज्या पक्षाची निष्ठा तुम्ही बाळगता आहात, राखता आहात, तो पक्ष आज उपऱ्यांचा पक्ष झालाय. उपरे. आणि हे माझं वाक्य नाहीये, देवयानी ताईंचं वाक्य आहे की दलालांनी चुकीचं ब्रीफिंग केलंय म्हणजे भाजप आज दलालांचा पक्ष झालेला आहे. तिकडे सुधीर मुनगट्टीवार बोललेत की शनी शिंगणापूर आणि भाजपला दरवाजेच नाहीयेत. पण मुनगट्टीवारजी तुम्हाला कल्पना आहे, शनी शिंगणापूरला जातात ते संकटग्रस्त जातात आणि भाजपात येतात ते ईडी सीबीआय इन्कम टॅक्स ग्रस्त येत आहेत, चोर दरोडेखोर येत आहेत. म्हणजे ज्या रामाने रावणाचा वध केला तो रावण सुद्धा भाजपमध्ये आला तर त्या रावणाला सुद्धा घेतील एवढे निर्लज्ज झाले ते. कुठे यांचं हिंदुत्व? हे बरोबर बोललात तुम्ही. मी भाजपने पाठीत वार केला म्हणून काँग्रेस बरोबर गेलो होतो आणि मी काँग्रेस सोबत गेलो तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग भाजपने अकोटमध्ये MIM बरोबर युती केली. तेव्हा काय सुटलं नाही तुमचं का? मुळात नव्हतंच सुटायला काही. MIM बरोबर अकोटमध्ये युती केली. अंबरनाथ मध्ये जिथे शिवमंदिर आहे तिकडे या मिंद्याचं पायपुष्ट का आणखीन काय पुसून फेकून दिला, बरोबर घेतला, काम झालं, दिलं फेकून आणि काँग्रेस बरोबर युती केली. बरं, समविचारी म्हणजे काय? सगळे भ्रष्टाचारी येत आहेत, चोर दरोडेखोर येत आहेत, त्यांना बरोबर घेऊन चाललेत. भ्रष्टाचारी ते तुका मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा. आणि यांच्यामध्ये जी आता लागले म्हणजे इथल्या लोकसत्तेमध्ये त्या बातमी आली असेल नसेल कल्पना नाही, पण मुंबईच्या लोकसत्तेत बातमी आले गणेश नाईक पूर्वाश्रमीचे आपलेच. बघा गंमत कशी आहे. हा मिंदे कोण? पूर्वाश्रमीचा आपलाच. आता गद्दार. गणेश नाईक पहिले आपलेच, त्यांच्या दोघात लागले आता. आणि गणेश नाईक म्हणतायत त्यांचा सरळ आरोप केलाय नव्या मुंबईमध्ये FSIचा घोटाळा या मिंद्याने केलाय. आणि जर भाजपने परवानगी दिली तर या मिंद्याचा टांगा उलटा करतो. मग गणेश नाईकांना सांगायचं की ते टांग्यात बसता कशाला? टांग्यात टांग तरी घाला, नाही तर टांगा तरी पालटा करा. तांगड्यात तांगडं घालायचं आणि तरी सुद्धा टांग्यात बसायचं. अरे पाडा ना उलटा. म्हणजे हीच लोक सांगतायत की कशी अभद्र युती आहे. समविचारी अभद्र लोकांची समविचारी यांची ही युती झालेली आहे. तुमच्या व्यथांबद्दल कोण बोलतंय? कोणीच बोलत नाहीये. आज मुंबईमध्ये येऊन बघा, आम्ही होर्डिंग्स लावलेत, होय हे आम्ही केलं. मुंबईमध्ये कोस्टल रोड होय आपल्या शिवसेनेने केलेला आहे. आणि मुद्दामून तुम्हाला सांगतो, आज इकडे तुडुंब गर्दी झालेली आहे. एक तरी भाड्याचा माणूस आहे का रे? कोणाला तरी पैसे देऊन इकडे आणलंय का? मग मुंबईमध्ये जे जिजामाता उद्यान आहे तिथे आम्ही 10 वर्षापूर्वी पेंग्विन आणले.
काय टीका केली आमच्यावर, हे पेंग्विन पेंग्विन पेंग्विन. होय, पेंग्विन आम्ही आणले, पण ते पेंग्विन बघायला लोक तिकीट काढून गर्दी करतायत. आणि मी या सभेचा उल्लेख एवढ्यासाठी केला की त्यांच्या सभेला पैसे देऊन माणसं आणावी लागतायत. म्हणजे पेंग्विन एवढी किंमत सुद्धा लोकांच्या लेखी नाहीये. पैसे तिकीट काढून पेंग्विन बघतायत, पण पैसे घेऊन सुद्धा लोकांच्या सभेला जात नाहीयेत. काय तुमची त्यांची अवस्था आहे. आज नाशिकमध्ये जो आम्ही वचननामा जाहीर केलेला आहे, का नाही करायचा तो, पण तो करायचं की नाही हे तुम्ही ठरवायचे. तुमच्या समोर सगळं घडतंय. आज जसं तिकडे बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या हुकुमशाही विरुद्ध रस्त्यावरती उतरल्यात, अख्खा जवळपास बंगाल रस्त्यावरती उतरलाय. मग हा माझा महाराष्ट्र, शिवरायाचा महाराष्ट्र, छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र, यांच्या दडपशाहीच्या विरुद्ध शेपूट घालून आत बसणार. अरे ज्या महाराष्ट्राने या देशाला दिशा दिली, त्याची दुर्दशा करणाऱ्याच्या हातामध्ये तुम्ही तुमचं नशीब परत एकदा त्यांच्या हातात देणार. हा वचननामा आहे, नुसता छापलेला कागद नाही रंगीत, तो आमचा ठाकरेंचा शब्द आहे. ही मोदी गॅरंटी नाहीये, बोगस मोदी गॅरंटी नाहीये, हा ठाकरेंचा शब्द आहे. आणि ठाकरे जे बोलतात ते करतात. आम्ही कोणी त्यांच्या कामाचं श्रेय कधी घेतलेलं नाही, कारण आम्हाला त्याची गरज नाहीये. मशाल तुमच्या हृदयात पेटली पाहिजे. ज्या पद्धतीने यांचा कारभार सुरू आहे, ज्या पद्धतीने यांचा कारभार सुरू आहे, बिनविरोध निवडणुका जिकडे झाल्या, तो राहुल नार्वेकर विधानसभेचा अध्यक्ष, विधानसभेमध्ये अध्यक्ष असल्यानंतर विधानसभेत त्यांचा अधिकार असतो. आणि विधानसभेचा अध्यक्ष, लोकसभेचा अध्यक्ष, राज्यसभेचा अध्यक्ष हा पूर्णपणे निष्पक्षपातीपणाने वागणारा पाहिजे. आणि आमच्यावरती घराणेशाहीचा आरोप करणारे भाजपा या राहुल नार्वेकरांच्या घरातले 3-3, 4-4 जणांना उमेदवारी देत आहेत. आणि तो समोरचा उमेदवार त्यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातोय. तरी सुद्धा चालतंय. आम्ही जरा कुठे काय केलं तर निवडणूक आयोग लगेच हातोडा घेऊन बसलेला असतो. पण यांनी काही केलं तरी काही करत नाही, कारण निवडणूक आयुक्त शेपूट घालून बसलेला आहे. ही लोकशाही नाही, ही झुंडशाही आहे. ही झुंडशाही आहे. आणि आज जर का आपण उठून उभे राहिलो नाही, तो उद्या वरवंटा असा फिरेल की पुन्हा एकदा इंग्रजांपेक्षा जास्त 150 वर्षापेक्षा यांच्या गुलामगिरीत आपल्याला राहावं लागेल. हिंदुत्वाचा हा बुरखा आहे. कारण हा जर का बुरखा नसता तर तपोवनातली झाडं यांनी कापली नसती आणि बिल्डरला ती जागा दिली नसती. काय तपोवनाचं ज्यांना महत्व नाहीये, इकडे तपोवन कापतायत, तिकडे आरेचं जंगल कापलं, कुठे आरवली पर्वत बोडका करतायत, ताडोबा अंधारीमध्ये खाणीसाठी जागा देऊन टाकतायत. हे सगळं राजकारण आजूबाजूला शिजत असा विचार करू नका. अरे ताडोबाला झालं, आमच्या नाशिकमध्ये तर नाही ना झालं. अरे मुंबईत झालं, आमच्या नाशिकमध्ये तर नाही ना झालं. नाही, आज ज्यांच्यावरही वेळ आले, उद्या तुमच्यावरती वेळ येईल. गेले 2-4 दिवस माझा घसा बसला होता. तुम्ही आमच्या दोघांच्या मुलाखतीत पाहिलं असेल, ऐकलं असेल. आणि हिंदीमध्ये आज माझी एक मुलाखत झाली. त्या मुलाखतकाराने विचारलं की इस बार आपको ऐसी कौन सी खासियत लगती है मुंबई की चुनाव के बारे में. म्हटलं इस बार खासी यही खासियत है, कारण सगळे मुंबईकर खोकतायत, फुफ्फुसाचे आजार होत आहेत. कारण नियोजन शून्य विकास, रस्ते खोरून ठेवलेले आहेत, धूळ सिमेंट सगळं मुंबईकरांच्या श्वासामध्ये आता ही सगळे प्रदूषण जात आहे. उद्या तुमच्याकडे सुद्धा ते तेच करतील. आम्ही तुम्हाला एक चांगलं आयुष्य देण्यासाठी आलेलो आहोत एकत्र. होय, आम्ही एकत्र आलो, सत्तेसाठी आलो. मग तुम्ही जे काय हे भाजप आणि सगळे आलेत ते काय विटी दांडू खेळायला आलेत? काय खेळायला आलेत? होय, आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो आहोत आणि ती सत्ता आम्हाला तुमच्या विकासासाठी, तुमच्या भविष्यासाठी, भवितव्यासाठी राबवायची आहे. बोला ना ठणठणीतपणाने, कशाला लपवता भांड?
आज नाशिक जे आम्ही मुंबईमध्ये करून दाखवलं, मुंबईमध्ये आज महापालिका शाळांचा दर्जा येऊन तुम्ही बघा. कारण गरीब माणसाला त्याच्या मुलांनी शिकायचं नाही, कारण मोठ्या शाळांच्या फी परवडत नाही. मग शिक्षण देणार कुठे? महापालिका शाळेमध्ये मोफत शिक्षण, आणि ते सुद्धा 8 भाषांमध्ये आपण मुंबई महापालिका शाळेमध्ये शिक्षण देतो. वेगवेगळ्या 8 भाषांच्या शाळा आहेत. ICSE, CBSE या सगळ्या काय म्हणतात ते ABCD हे सगळे अभ्यासक्रम आपण महापालिका शाळेमध्ये शिकवतो. उद्या नाशिकची सत्ता आमच्या हातात द्या, मी नाशिकमध्ये महापालिका शाळेत हा अभ्यासक्रम सुरू करून दाखवेन. महापालिकेच्या शाळा आजपर्यंत मुंबईमध्ये सगळ्यांना लाज वाटायची, मुलगा शिकतो का? जातो शिकतो ना, कुठल्या शाळेत शिकतो? बोलायला यायचं नाही, कारण का? महापालिकेची शाळा. आता अभिमानाने सांगतात, आता महापालिका शाळेमध्ये प्रवेशासाठी रांगा लागतात, आणि लोक अभिमानाने सांगतात की माझा मुलगा महापालिका शाळेत शिकतो. मुंबईमध्ये जे आम्ही केलं वैद्यकीय महाविद्यालय, उद्या सत्ता द्या, तुम्हाला नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालय करून दाखवतो. जगातली सगळ्यात माफक दरामध्ये प्रवास सेवा देणारी BST ही मुंबईमध्ये आपण टिकवली. हे बंद करायच्या मागे लागलेत. नाशिकमध्ये तशी आपण प्रवास सेवा सुरू करून दाखवू. करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, करणारे आम्ही तयार आहोत. करून घ्यायची की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. कारण जर करूनच घ्यायचं नसेल तर हे नुसते घोटाळे आहेत. हे मी मगाशी राजने पण उल्लेख केला, तपोवनाचा घोटाळा आहेच. मुंबईमध्ये गेल्या 4 वर्षात 3 लाख कोटीचा घोटाळा या अभद्र युतीने करून ठेवला. 3 लाख कोटीचा. आणि हे सगळे मुद्दे आहेत. मे 24 पासून अवाजवी दराने जमीन खरेदीवर 80 कोटींचा आर्थिक भार, हे सगळे वाचतो मी. 1300 कोटींच्या STP प्रकल्पावर वाद, कंत्राटदाराला काम सुरू होण्याआधीच 150 कोटी आगाऊ देण्यात आले. हा आगाऊपणा जो आहे ना, हा महत्वाचा आहे. तो जो मुंबईत केला त्यांनी 3 लाख कोटी, त्या कामासाठी आगाऊ रक्कम देतात, आणि त्या आगाऊ रकमेतनं हे आगाऊ पैसे काढतात आणि ते लोकांना वाटतात. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. हार जीत आमची नाही, आमचं सोडून द्या. तुमचं आयुष्य तुम्हाला कसं जगायचंय, तुमच्या मुलाबाळांच्या लेखी काय होणार आहे, काय करायला पाहिजे, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून आम्ही दोन्ही भाऊ मिळून तुम्हाला वचन देतो आहोत. जे बोलतो ते आजपर्यंत आम्ही करून दाखवलेलं आहे. आणि आजचा सुद्धा हा वचननामा हा नुसता काहीतरी प्रिंटिंगचा कागद म्हणून नाही, तर ते आमची वचन आहेत. आणि त्यातल्या प्रत्येक शब्दाला हे आमचं वचन मानून तुम्ही जर का आम्हाला आशीर्वाद दिले तर आम्ही तुम्हाला या सगळ्या गोष्टी देऊ शकतो. आता तुम्ही सांगा, जर देणार असाल तर जरा दोन्ही हात वर करून सांगा. आणि या हात मुद्दामून जरा दाखवा, त्या दलालांना दाखवा. तुमच्याकडे पैसे असतील, तुमच्याकडे सत्ता असेल, पण आमच्याकडे विश्वास आहे, आमच्याकडे निष्ठा आहे. गद्दार लोक तुम्ही विकत घेऊ शकाल, पण निष्ठावानाने विकत घेऊ शकणार नाही. आणि हे जोपर्यंत मजबूत हात आमच्या सोबत आहेत, तोपर्यंत शिवरायाच्या पवित्र भगव्याला, जो भाजपला मी नेहमी आव्हान देतो की तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता आणि माझ्यावरती टीका करता, पहिलं तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा आणि मग आमच्यावरती हिंदुत्वाशी बोला. कारण आज सगळे आमचं हिंदुत्व हे व्यापक आहे, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, आणि सगळे आमच्या सोबत आहेत. यापुढे या गद्दारांना आणि या भ्रष्टाचारांना, जे बेडूकुड्या मारून तिकडे गेले त्या बैठकांना डराव करत बसू द्या, पण आपलं नाशिक हे आपल्या हातामध्ये ठेवा. आपली शिवसेना आणि मनसेची एक अशी भक्कम मजबूत सत्ता या नाशिकमध्ये आणा की उद्या कोणी दत्तक बाप इकडे पाय ठेवायला घाबरला पाहिजे. आणि तेवढी ताकद नक्की तुमच्यामध्ये आहे, हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहावं. राष्ट्रगीत.